सारखीच परिस्थिती नागपूरमध्ये सुद्धा आहे। गॅसच्या तुटवड्याचा फटका नागपुरातही बसलेला आहे। नागपुरात इंडक्शनवर चहा बनवण्याची वेळ आलेली आहे। सिलेंडर बुक केल्यानंतर सुद्धा लवकर मिळत नसल्यामुळे नागपूरकर हैराण झालेत। आपण थेट जाऊयात नागपुरात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात। पराग, ठिकाणी असलेल्या कॅन्टीनला सुद्धा या सगळ्याचा फटका बसलेला आहे। खरं तर या ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या शहरातून जेव्हा लोक येतात तेव्हा सकाळच्या वेळेसमध्ये फ्लाईट असते, त्यावेळेस काही कोणाला तरी नाश्त्याला पाहिजे असते आणि अशा वेळेस नाश्ता मिळणारा जो नागपूरचा खास समोसा आहे किंवा तर्री आहे यासाठी लोक येत असतात। आणि आता मात्र त्यांना कुठेतरी निराशा होणार आहे, कारण आता या कॅन्टीनला सुद्धा जो आहे सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे त्याचा फटका बसलेला आहे। आणि त्यामुळे आता हळूहळू जे आहे त्यांनी सुद्धा आता स्वतःचं जे आहे सिलेंडर संपल्यामुळे आता इलेक्ट्रिक शेगडीवर जे आहे कन्वर्ट करते। उद्यापासून आपण पनीर पराठा, मिक्स पराठा, वेज पुलाव, चीज़ मैगी, वेजिटेबल मैगी और अपने जितने भी चाय है, कॉफ़ी है, पूरा रहेगा। समोसे में नहीं बनेगा? समोसा एक्चुअली कैसा है सर कि अपने पास जो ऑलरेडी ओल्ड सिलेंडर हैं उसी से समोसा के लिए यूज़ करते हैं, बाकी चाय कॉफ़ी उससे पूरा ये सले रहता अपना इंडक्शन। तो इंडक्शन पे समोसा नहीं बन सकता है? नहीं, इंडक्शन में समोसा अवेलेबल नहीं है सर। पुढच्या काळामध्ये आता या भट्ट्या ज्या आहे यावर आता काहीच बनणार नाही, कारण सिलेंडर नसल्यामुळे आता नवीन जागा जी आहे ती इंडक्शनने घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।